सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो पार्ट 2 तुम्ही इथून पुढे पाहू शकता. सो हे आहे लिंबूची झाडे, त्याला लिंबही आलेली होती. पुढे हे रोजचं होतं, हे ड्रॅगन फ्रूट होतं. मला नाही कळलं त्याचा एंड कुठे आणि स्टार्ट कुठे. हे ड्रॅगन फ्रूट आहे. हे काहीतरी रेड फ्लावर्सचं असतं. हे पुढे गेलं. हे खाण्यासाठी खराब झाले तुम्हाला असं वाटतंय, पण मी ते तुटत नाहीये बघा. पेरू तो खरी संपत्ती. सो येस, अजून पण हे खूप सारी झाडं आहेत, बघू शकता. सो येस, हे सगळे असे पेरूचे. सो आपल्याला जर पेरू खायचा असेल तर आपण इथून तोडू शकतो. छोटी आहे, म्हणजे छोट्या मुलाची सायकल मी चालवलेली आहे. सो ही मजा घ्यायची असेल तर तुम्हाला गावाकडेच यावं लागेल, आणि त्यासाठी तुमच्या मामाचं गाव असणं महत्वाचं. हा माझ्या मामाचा मुलगा आहे. याला पण तुम्ही बघून ठेवा की पुढे जाऊन काही होणार असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण की याचं सगळं शेती आहे. पुढे आलेलो आहोत, पाऊस चालू झालेला आहे, बट थोडं हे आहे ते बाजरी आहे. पुढे ही आहे ती बाजरी आहे असं या पोरी मला सांगतात. आणि ती आहे ती मका आहे. ती बाजरी ती मका आहे. सॉरी ही मका आहे जी कशासाठी वापरतात, आणि ती आहे ती बाजरी आहे. आपल्यासारख्या लोकांना ना हा डिफरन्स अजिबात कळणार नाहीये. ते फक्त त्याच्यासाठी जे शेती करतात त्यांनाच हा डिफरन्स माहीत असू शकतो, जसं की माझ्या मामाच्या मुलींना माहितीये, बट मला माहित नाही. सो सॅड, म्हणजे वाईट वाटतं असं हे करून की हे काय आहे हे सुद्धा मला अजून माहित नाही, आणि हिला माहिती आहे. हिला बघा तुम्ही किती छोटी आहे ती, आणि तिला माहिती आहे. सो चला, हे गवत आहे, पण म्हणजे जे नवीन येतील ते असं म्हणतील ही कोथिंबीर आहे बघा, पण ते गवत आहे. जे नवीन येतील काय, मीच नॉर्मली आधी बोलायचे की हे कोथिंबीर नाही, कोथिंबीर आहे ही म्हणून, पण हे काँग्रेस आहे बघा. याच्यावरती असे फ्लावर्स असतात, आणि कोथिंबीरला असे फ्लावर्स, कोथिंबीरला पण असतात असे फ्लावर्स. कोथिंबीर हे बघा, हा कांदा एक होता म्हणून मी दाखवतेय. कांदा असा असतो बघा, शेतातला कांदा, डिरेक्टली कोणत्या दुकानात नाही, कुठे नाहीये, कशातला नाहीये. दुकानात आपण किती रुपये किलोने आणतो, पण हा बघा शेतातला डायरेक्ट कांदा. हाच आम्ही लहानपणी असंच तोडायचो आणि खायचो बघा, ओरिजिनल आहे हा. सो हे जे सुख आहे ना, हे गावीच आहे बाई, खरंच. इथून वरतून आपण आहे. असे ड्रम पण ठेवलेले असतात औषध मारण्यासाठी, परत मग अजून कशासाठी बाकी पाणी वगैरे लागत असेल कशासाठी तर त्यासाठी. आणि हे लास्ट रान आहे जे एकदम वरती आहे, आणि मग इथून मी तुम्हाला खालीपर्यंत दाखवते की किती मोठं हे पूर्ण माझ्या मामाची शेती आहे. आता मी प्रत्येक वेळेस एकच बोलते, कारण की परत कसं होईल ना, मी असं म्हणणार आमचं रान, आणि मग असे कमेंट्स येतील की तुम्हाला तर रानच नाहीये वगैरे. म्हणून मी असं सांगते, किंवा परत असं म्हणतील की कोणाचं रान, आमचं म्हणजे कोणाचं, माझ्या सासरचं, माझ्या माहेरचं, किंवा कोणाचं. म्हणून मी प्रत्येक वेळेस ही एक गोष्ट बोलतेय की माझ्या मामाचं.
याचा काही वेगळा अर्थ तुम्ही घेऊ नका. सो येस, जस्ट टू बी क्लिअर, कारण की कसं होतं ना, आपण बोलतो आणि असं वाटू शकतं ना कोणाला पण. सो येस, फॉर दॅट रिझन. तो बघा, हे माझ्या मामाचं लास्ट राहणं आहे. तो बघू शकता, हे पण कशाचं आहे मला माहित नाही. हे असे जे पानं आहेत, पत्ते आहेत. सो तुम्हाला जर माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला की हे कशाचे आहेत. कधी कधी वास घेऊन कळतं, पण नाही समजत आहे मला कशाचं आहे. बघू शकता हे किती आहे, किती म्हणजे ते जे वे मध्ये. आणि तिथे जे दिसतंय ना, हे बघा, तिथे जे दिसतंय ना ते बाई नाहीये कोण. म्हणजे लांबून असं वाटतं की कोणतरी उभा आहे तिथे, पण नाही, ते त्यांनी असं पक्ष्यांसाठी लावलेलं आहे ते. येस, तुम्हाला माहित असेल तर याच्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. हे माझ्या मामाचं लास्ट रान आहे, इथून पूर्ण तिकडं पर्यंत. म्हणजे आपण फर्स्ट टू इथे लास्ट पर्यंत चालत आलं, इथपर्यंत माझ्या मामाचं हे रान आहे. आता मी रिझन सांगितलं की मी असं का बोलतीये की हे माझ्या मामाचं रान आहे, माझ्या मामाचं रान आहे. बिकॉज परत असं नको व्हायला की मी म्हणणार की माझं रान आहे, माझं रान आहे. तर तुझं रान म्हणजे काय, तुझ्या माहेरचं आहे, सासरचं आहे की कोणाचं आहे? म्हणून मी सांगते की हे माझ्या मामाचं रान आहे. मामाचं म्हणजे माझंच झालं ऑब्विसली, ते असं काही कोणाचं नाही आहे, हे माझंच आहे. सो येस, इथून लास्ट पर्यंत मला दम लागलाय की मी एवढं चालत आली आहे. हे सिटीमध्ये राहण्याचे परिणाम आहेत, पण हे माझ्यासोबत मामाची मुलं पण आलेत, पण त्यांना अजिबात दम लागला, पण मला इतका दम लागतो बोलताना पण. सो यस, बघू शकता हे जे क्लायमेट, हे वातावरण, बिकॉज हे रोजचं त्यांचं असेल आणि आपण, बापरे, आपल्याला इथल्या इथे जायचं असेल तर आपल्याला टू व्हीलर लागते, काय काय लागतं बाप. सो तुमच्यासाठी मी माझं बोलते, मला कालपर्यंत पूर्ण. आणि ही जी खरंच हे तुम्ही बघू शकता आता इथे हे जे वातावरण आहे की इथे पूर्ण ब्लॅक दिसतंय, मग परत इथे मध्ये व्हाईट झालंय. खरंच टू बी ऑनेस्ट हे जे वातावरण आहे खरंच खूप सुंदर आहे. स्टोरीज शेअर करायच्या होत्या, म्हटलं चला करून घेऊयात. सो की मी जेव्हा लहान होते किंवा लहानपणी मी काय जगले, कशी जगले, ती पण जर तुम्हाला स्टोरी ऐकायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्याचा एक वेगळा व्लॉग नक्की बनवायला ट्राय करेल. आणि पाहू शकता आता ऊन पडला. आत्ता 2 मिनिटापूर्वी मी म्हटले की इथे पाऊस होतोय आणि आता ऊन पडलेला आहे. सो या, अजून काही बघण्यासारखं असेल तर मी ते पण तुम्हाला दाखवते. या आतमध्ये असं काही नाही. फक्त हेच सगळं आहे की असे जागोजागी उपळे असतात. हे इकडे हे उपळा असतो ना रे. हे उपळा आहे की याच्यातनं पाणी येतं आणि मग ते पर जो पीस असतो, काय रे पर, ह्याला काय म्हणतात, रान नाही हा, पर तुकडा जो असतो, तुकडा, त्याला प्रत्येक याच्यात हे बसवलेलं असतं की विहिरीमध्ये पाणी भरतात आणि मग याच्या थ्रू ते पूर्ण एका एकर किंवा अर्धा एकर शेतीला ते पाणी देतात. मला माहिती आहे बरं का गोष्टी, बट इतक्या सगळ्या नाही माहिती आहेत, म्हणून मग मला सांगणं नाही जमत. आणि कधी कधी कसं होतं की मला गोष्टी माहीत असतात आणि मला बोलायचं असतं, पण माझे मराठी शब्दांचा थोडा प्रॉब्लेम होतो आणि मला बोलायचं काहीतरी वेगळंच असतं आणि मी बोलून काहीतरी असं वेगळी जाते आणि गैरसमज होतात त्याच्यामुळे. सो येस, अजून भरपूर स्टोरीज आहेत. सो सांगते मी एक एक करून. हे बघा, इथून पाहू शकता एरियापासून तिकडे तुम्हाला दिसतंय का ते, तिथपर्यंत पूर्ण आम्ही चालत आलोय. आणि हाच पूर्ण परिसर जेव्हा आम्ही, म्हणजे मी खूप लहान होते ना, सो मला अशा भरपूर गोष्टी आहेत की मी माझ्या आजीसोबतच म्हणजे केलेल्या आहेत किंवा पाहिलेल्या आहेत. सो मला ना आत्ता जेव्हा, म्हणजे आत्ता मी तिकडे राहते म्हणून मला इथे हे नाही वाटत, बट मी इथे जेव्हा पण येते ना, रिलिव्हिंग टाईप वाटतं मला त्या गोष्टी. असं वाटतं की यार खरंच जे बालपण आहे ते
परत येत नाही. आपल्याला लहानपणी खूप वाटतं की यार आपण कधी मोठे होणार, कधी आपली फर्स्ट असेल तर फर्स्ट कंप्लीट होणार, आपण कधी फिफ्थमध्ये जाणार, फिफ्थ एकदा झाली की मग गोल असतो ना की बाबा आता आपण टेन्थमध्ये कसं कधी जाणार आणि एकदाचं कधी हे संपतंय. पण टू बी ऑनेस्ट ना, ते जेव्हा आपण टेन्थ नंतर कॉलेजमध्ये जातो, ज्युनियर कॉलेजमध्ये जातो, तेव्हा आपल्याला त्याचं इम्पॉर्टन्स कळतं की यार स्कूल लाईफ वॉज बेटर. आणि तर मग स्कूल लाईफमधनं कॉलेज लाईफमध्ये जेव्हा जातो, कॉलेज लाईफमधनं असं वाटतं की यार कधी आपली जॉब लाईफ चालू होईल, कधी आपण इंडिपेंडंट होऊ, कधी आपण स्वतःचे एक्सपेन्सेस स्वतः करू. बट ते पण जेव्हा येतं मग तेव्हा असं वाटतं यार कॉलेज लाईफ बेटर होती. म्हणजे माणूस समाधानी कुठेच नाहीये. लग्न नसेल झालं तर असं वाटतं यार लग्न कधी होईल, लग्न कधी होईल. लग्न झालं की असं वाटतं यार ते दिवस कसे होते. मग परत ते झालं की मग असं वाटतं यार मुलं कधी होतील. मग मुलं झालं की परत असं वाटतं यार आपण जेव्हा नॉर्मल होतं तेव्हा किती छान. म्हणजे माणसाकडे ना असं समाधान हे कशातच नाहीये. म्हणून जिथे आहात, ज्या प्लेसमध्ये आहात, ज्या वेळेत आहात, एन्जॉय करून घ्या. खरंच एन्जॉय करून घ्या. कारण की मी आता विचार करते मला असं वाटतं की खरंच मी बालपण जगली आहे. बिकॉज ना मी जे काही जगली आहे माझं बालपण, सो की काही गोष्टी असतात की त्या अपूर्ण राहून जातात लाईफमध्ये. सो येस, सांगायचा मोटिव्ह इतकाच की समाधानी. बट मी सांगतेय, बट मला पण माहिती आहे समाधानी आपण कधीच नसतो. आणि जरी आपण असं बोललो की आज इथे आहोत तर इथला एन्जॉय करू, टाइम स्पेंड करू, स्वतःला टाइम देऊ, पण नाही होत त्या गोष्टी. डोक्यात ज्या गोष्टी चालू असतात त्या चालूच असतात. आपण कधी असं थांबत नाही विचारांपासून. सो येस, हे शेअर करूशी वाटलं म्हणून केलं मी. सो चला अजून आपण बघूया. My name is Nehal. My father's name is Abbas. My father is a farmer and this is Khan. येस, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. आणि तुम्हाला कसं वाटलं हे सर्व मी जे फार्म लाईफ तुम्हाला दाखवली, थोडीफारच माझ्याकडून झाली ती दाखवली ती. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत सांगते माझ्याकडून काही वेगळं बोललं गेलं असेल तर आय एम सॉरी. सो येस, थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.